नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि दिवसाची सुरुवातच किती मस्त झाली बघा, सूर्योदयापासून. सकाळ सकाळ आता स्वयंपाकाला सुरुवात करायला लागली. मी चूल पेटून घेतली. पहिल्यांदा चुलीवर भाजी टाकते इकडच्या, नंतर परत मग इकडची चूल पेटवते चपात्या करायला. चपात्या करून घेतल्या आणि चपात्या झाल्यावर इकडे एक ज्वारीची भाकर करून घेतली आजीसाठी. तिकडं भाजी पण शिजली. आज एकच भाजी केली पातळ, आज काय पोरांना शाळा नाही. सगळा स्वयंपाक करून झालाय. आता जेवण झाली सगळ्यांची, भांडी भरून घासायला आणली ती बाहेर. आता पहिल्यांदा घर सगळी स्वच्छ करून घेते झाडूनपासून आणि परत मग घासते भांडी. आणि इकडं चालू आहे सकाळ सकाळ लोणचं हलवायला. दिवसातनं 2-3 वेळा तर हलवावंच लागतं, म्हणजे व्यवस्थित मुरतं. पाच वाजले ते आता, आणि मी खाली आली आता ऊस न्यायला. ऊसाची कुटी करून ठेवलेली संपली. आता ऊस तोडून न्यायचा, घरी न्यायच्या कांड्या करून ठेवायच्या गुरांना. गाडीवर न्यायचा ऊस तोडून तर ठेवते, नंतर मग कोण आल्यावर गाडीवर बांधून देते. सुरुवात करते तोडायला. आता ऊस तोडून झाला माझा, आणि इकडे मी आंब्याखाली आलते. म्हणलं एखादा आंबा सापडतो का बघावं पिकलेला. त्या पलीकडच्या आंब्याला पाड लागलाय, आणि ह्या आंब्याला बघा आपल्या कसं घसच्या घसा येतो. ह्या आंब्याला पण पाड लागला की हे आंबा सगळा आपल्याला लोणच्यासाठी घ्यायचं आहे उतरून. बघा केवढा मोठा घस आहे. 2, 4, 6, 8, 10, 11, 12, 13, 15 आंब्याचं घस आहे ही. असं सगळं घसच्या घसच्या येतं ह्या आंब्याला. आता फक्त ह्याची 1-2 आंबं पिकलेलं सापडायची वाट बघायची. आंबं 2-3 पिकलेलं सापडलं की ह्याला पाड लागला म्हणायचं, आणि मग उतरून घ्यायचा लोणचं बनवण्यासाठी. मामा आलता ऊस न्यायला, ऊस बांधून दिला गाडीवर. आता जात जात मी भुईमुगापासली शाळेला वैरण काढून घेऊन जाते. मस्त असा सूर्यास्त झालाय, आणि मी बराच वेळ आंबा शोधला खायला पिकलेला, तर आंबा काय नाही सापडला. दुपारीच आत्याने आणि ताईनी मी ब्लाऊज शिवत होते तोपर्यंत ह्याचं 2 आंबा नेलं तर उतरून पिकलेलं, पाड लागलेलं. आणि त्याच्यासोबत गव्हाचं काड पण नेले आंबा पिकू घालायला. काडामध्ये पिकायला घातलं की आंबा लवकर पिकतात, आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम पिवळा असा रंग येतो आंब्याला. ही आंब्याची एक बुड आहे, पण ह्यात 2 प्रकारचा आंबा येतं. एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. ह्याला काय अजून पाड नाही लागला, पण त्या छोट्या आंब्याला पाड लागलाय, तेच न्यायला उतरून. आणि यातलं गव्हाचं काड पण नेलं गोळा करून. आता काडामध्ये पिकू घालायचं, 2-4 दिवसामध्ये चांगलं पिकतात. पोरं रोज येते ती सकाळ सकाळ, एखादा पिकलेला आंबा नेते ती. तेवढ्यातच त्यांचे भांडणं लागते ती, तो खातोय का मी खातोय. सुरुवातीला खाऊ वाटतं, पण जसं आंबा पिकतेला तसं काय पोरांना पण खाऊ वाटत नाही तर, कारण भरपूर झाडं आहेत आमच्यात आंब्याची. ही मोठी मोठी 2 झाडं आहे ती, परत इथं झाड आहे ती. ह्या मोठ्या आंब्याचंच आपण आंब्याचा लोणच्यासाठी आंबा उतरले. तर ह्या पाठवणाला चांगलं 7-8 आंब्याची झाडं आहे ती. परत वरी नारळापाशी पण मोठी मोठी 3 झाडं आहे ती. आणि आम्ही अशी झाडाखाली उगवलेली रोपं होती आंब्याची, ती नेऊन लावली ती माळावर. त्याला पण ह्या वर्षी आंबा आले. तर एका झाडाला भरपूर आले, तर बाकीच्या झाडांना काय 2-4 आले, तर पण आले. तर म्हणजे आम्ही लावलेल्या आंब्याचं फळ आम्हाला खायला मिळणार आहे ह्या वर्षी. हे सगळं काय आमच्या भाऊजींनी लावलेत आंबं, आम्ही लावले तर माळावर. चला आता बोलत बोलत मी भुईमुगापर्यंत आली. त्यातला गिनीगोल काढून घेते शाळेला. भुईमुग भिजवलंय आज. गिनीगोलाचा एक मोठा कावळा काढून घेतला वैरणीचा, आता नेऊन टाकते शाळेला.
संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली. आता चपात्या करायला चालू आहे त्या. आणि आज सगळ्या पोरांची चपात्या भाजू लागायची इच्छा आहे. सगळेजण 2-2 भाजते ती. आता मी करायला लागली भाजी. पहिल्यांदा पाणी गरम व्हायला ठेवले. भाजी करणारी आज मी बटाट्याची. बटाटा स्वच्छ चिरून धुवून घेतलाय. लसूण बारीक करून घेतलाय. मस्त अशी बटाट्याची भाजी करून झाली. बटाटे शिजले. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आणि आज असं कांडक्याचं मिरचू करायचे. मिरच्या धुवून चिरून घेतले ते. आणि त्याच्यासाठीच इकडं मी मुगाची डाळ भिजत घातली. ते बराच वेळ झालं. आता मिरचू करून घेते. कढई गरम व्हायला ठेवली. पहिल्यांदा त्याच्यामध्ये हे मिरचीचं तुकडं टाकून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं. पहिल्यांदा तेल नाही टाकायचं अजिबात. असंच भाजून घ्यायचं तुकडं. चांगलं भाजून घ्यायचं. मिरची चांगली भाजली. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेलामध्ये जिरी, लसूण, आजी डाळ टाकायची का आता? थांबायचं का? बर. आजी वरी पोर्च मध्ये बसून सांगते ते मला. तसं मी खाली बसून करते चुलीवर. बस ते सगळं मिसळून घेतलं. आता त्याच्यामध्ये जी डाळ भिजून घेतली ती टाकून घेते. डाळ टाकून घेतली. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. थोड्या वेळ चांगलं परतून घ्यायचं. त्याला डाळ मिरची किंवा कांडक्याची मिरची असं दोन्ही म्हणते ते. थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेते. आणि व्यवस्थित हलवून घेते. आणि थोड्या वेळ झाकून ठेवते. स्वयंपाक सगळा तयार झालाय. आम्ही सगळे बसलो आता जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. The next day. 12:30 वाजले ते आता. आणि ताईन दादा आले ते आज उतरायचे आंबा लोणच्यासाठी. पहिलं जे लोणचं बनवलं होतं ते लोणचं सगळं संपले. आता बुक झाले सगळे. ते आता 2-3 दिवस कामं होती त्यामुळे आंबा काय उतरलं नव्हतं आम्ही. आज आलोय सगळेजण. आता पाट्या आणल्या त्या. आता ते पलीकडचा आंबा पाडाला आलाय ते उतरून घ्यायचं आहे. आता फिरून अजून जोमाने चालू करायचे आंबा उतरायला फोडायला. कारण चांगलाच रिस्पॉन्स आहे आपल्या लोणच्याला. ताईने चालू केलं आंबा तोडायला. खालच्या गळपाट्यांनाच आंबा आहे भरपूर. आंब्याला आंबा तोडायला सुरुवात. खाली तोडायला पटापटा. मग झाडाची उंची कमी करावं लागेल थोडी. रोजच्या अंगावर पडेल हे होते बघा. उत्ते आवले गोड आहे का? दादांचं चाललं झाडाखाली आंबा खायला. गोट्या आंब्याचा आंबा सापडला एक आता पिकलेला. लोणच्याचा आंबा उतरून झालाय. आणि इकडे दादा आता ह्या पाड लागलेल्या खायच्या आंब्यावर चढले आणि वर चढून हलवते ते. आणि ताई इकडे आमच्या बारकल्या करावून बा कसं आंबा गोळा करते ते. करत करत खाते ते पण. आणि आम्ही ह्यांच्याकडे आणि आम्ही बसलो ताईच्या तोंडाकडे बघत. फक्त आम्हाला मिळते.
बघा वाटा भरून चाटवले ते साडीमध्ये हो का पडला पडलं पिकलं ते सगळं. चला आता आंबा खायचा आता. हो का एकदम चांगलं पाड लागलेलं पिवळ्या कलरचं आहे ते एकदम हो का. चांगलं 10 आंबा सापडले तर आपल्याला पिकलेलं. आता इथं झाडाखाली बसूनच खाऊ बसून आता खायला चालूच आहे माझं. हो पुढे काय बरोबर सापडलं पण द्या त्यांना. मग मी सांगितलं म्हणून एवढं आंबा सापडलं का नाही. म्हणून मी ह्या झाडावर चढलो. आता आम्ही आंबा उतरून झाडाखालीच खात बसलो इथं. दादा गोड आहे का आंबा. हा एक नंबर. कातडा पण मी टोकरू सुरुवातीला तसंच होतंय लय पिकली परत खावटत नाही तर पुन्हा मग थोडंसं डाचलायचं आणि फेकून फेकून द्यायचं खराब झालाय म्हणायचं. मला जर वाटलं तर मी चांगलं ते सगळं संपून टाकतो. बारकी लेकरं कशी खाते ती तुम्ही बघायला पाहिजे. हे हाय का आंबा अजून बघ दे. अहो खाण्यासारखं नाही तर हाय ताव द्या. पिवळा झालेला असेल बघ एखादा. आंबा उतरून आणलं आणि स्वच्छ धुवून पुसून आता फोडून घेतलं. तर फोडून घातला जे काचोळा असतो पातळ ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि ताई पण राहिले ते आज मुक्कामीच. पहिल्या बाराच ऑर्डर आलेल्या तर त्याच्यात संध्याकाळी पॅकिंग करायची त्यामुळे राहिले त्या ताई. आपलं लोणचं मुरलंय. मुरले बॅगाच आपल्या अडकल्या त्या अजून आल्याच नाही त्या. आले नाहीत का. एक कापती का काही किसून. दादा जेवायला काय करायचं मग. मागासारखा होय ती मला विचारायचं नाही. मला वैताग आहे रोज आणि तू अजून मलाच वैताग दी. भाजीचा एका दिवशी तरी कधी मग सुट्टी देऊ का आज भाजीला. सुट्टी दी काय अडचण नाही. खा आपलं चटणी बर नाही देसरा बर. बाजूला देणार चपातीला दे सुट्टी आता. मग स्वयंपाकच करत नाही मग आज. सगळ्याला सुट्टी द्यायचं नाही. तसं म्हणलं झोपू काय मग. बघा भाऊजे बघा होते जा मग झोप जाऊन आता. मला फक्त एक चपाती करा, पुन्हा सगळी सुट्टी करा म्हणते. होय मला तुझ्या पुरतं करू का. बाळाला फक्त एक चपाती बाकी सगळी सुट्टी करा. चला आता हे सगळं आवरून घ्यायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आता. चूल पेटून घेतली आणि इकडं कढईमध्ये वांग्याची सुकी भाजी करायला चालू आहे माझी. स्वयंपाक करून झाला आणि आता सगळेजण जेवायला बसले बाहेर. तुम्हाला बी एक देते. पप्पाला टाकून द्यावं. रात्रीची आमची जेवणाती झाली आणि आता 12ला 5 मिनटं कमी येते. 10 वाजता लाईट येणार होती. लाईट आली 11 वाजता. आणि आता आमची सगळ्यांची चालू आहे लोणच्याची पॅकिंग करायला. हे असं आपलं मस्त असं लोणचं आहे. कोणाला जर ऑर्डर करायचं असलं तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा.